नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात. सायली म्हणते की महिपतने त्या बाईला जिवंत कसं ठेवलं जिने साक्षीला मारले. अर्जुन म्हणतो मला सुद्धा ही गोष्ट खूप खटकली होती. सायली म्हणते त्या गोष्टीचा सूड उगवण्याच्या ऐवजी त्याने खोटे आई-वडील म्हणून माझ्या घरी लोखंडांना पाठवलं. काहीतरी तर गडबड आहेच. आणि ह्या सगळ्याची महिपतचा आणि ॲक्सिडेंटचा काय संबंध आहे? हे सगळा विचार करून आहे ना माझं डोकं भणभणायला लागलंय. अर्जुन म्हणतो एक मात्र नक्की आहे, पण महिपतने सिनियरला खूप भोगायला लावलंय. इकडे सचिन साक्षीकडे आलेला असतो. साक्षी त्याला एकदम घट्ट मिठी मारते आणि म्हणते, "तू कुठे होतास?" सचिन म्हणतो, "अगं माझं यूएस टायमिंग आहे तुला माहिती आहे ना, ऑफिसच्या कामासाठी मला दिल्लीला जावं लागलेलं." साक्षी म्हणते, "2 अख्ख्या रात्री?" "अगं माझं यूएस टायमिंग आहे, असं काय करतेस? तिकडे तेव्हा सकाळ असते. समजून घे तू गोष्ट. आता मी आलोय ना परत." इकडे सायली अर्जुनला म्हणते, "अहो मला एक आयडिया आली आहे. जर आपल्याला महिपतला धक्का द्यायचा असेल ना चांगलाच, तर अपघाताच्या ठिकाणी त्याला घेऊन जायचंच. प्लस ज्या व्यक्तीला सर्वात जास्त त्रास झालाय अपघाताचा, त्या व्यक्तीला तिकडे घेऊन जायचं. म्हणजेच प्रतिमा हत्या. तिला बघून तो नक्कीच घाबरेल." सायली म्हणते, "मला एक गोष्ट सांगा, ॲक्सिडेंट नंतर तन्वी अनाथाश्रमात गेली. रविराज काका पुन्हा बरे झाले. पण प्रतिमा आत्यांचं काय झालंय हे कोणालाच माहिती नाही. इनफॅक्ट त्या प्रतिमा आत्यांना पण माहिती नाही. मग ही गोष्ट जर महिपतला माहिती असेल तर? म्हणून मी म्हणते, की आपण प्रतिमा आत्यांना तिकडे घेऊन जाऊया. म्हणजेच महिपतने त्यांना बघितलं तर महिपतसाठी हा खूप मोठा घाव ठरेल." इकडे सचिन साक्षीला म्हणतो, "तू एवढं मला मिस करत होतीस, की तू काहीच खाल्लं नाहीस?" साक्षी म्हणते, "तू मला वीक बनवलंयस. मी एवढी स्ट्रॉंग होते." तेवढ्यात त्याला अस्मिताचा फोन येतो. अस्मिताचा फोन येऊन प्रचंड घाबरतो आणि लगेच फोन कट करून टाकतो. साक्षीला म्हणतो, "आज अख्खा दिवस मी तुझ्यासोबत घालवणार. नो फोन्स, नथिंग." इकडे अर्जुन आणि सायली नाश्ता करत असतात. तन्वी विचार करते, या दोघांचं काहीतरी कुजबूज चाललंय. सायली म्हणते, "आपण लवकरच निघूया." तन्वीच्या लक्षात येतं, की आज पण हे दोघे कुठेतरी बाहेर चालले. तेवढ्यात अस्मिता येते. अस्मिता म्हणते, "सगळे कुठे आहेत? मम्मा कुठे गेली?" सायली म्हणते, "ओहो, ते पुण्याला गेल्यात. महिला आयोगांच्या संबंधात काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी. संध्याकाळी येतील त्या." अस्मिता म्हणते, "आणि तुम्ही दोघे पण नाही आहात. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात मीच एकटी आहे. मला तर पाणीपुरी खाऊशी वाटते." अर्जुन म्हणतो, "अस्मिताई, सायली मला ना एका फ्रॉड केसमध्ये मदत करते अगं. त्याच्यासाठी आम्ही चाललोय. संध्याकाळी ती लवकर येईल. तू चिडू नकोस, ठीक आहे?" अस्मिता म्हणते, "ठीक आहे, तू संध्याकाळी ये, राहू दे." तन्वी म्हणते, "या दोघांचं काय चाललं ना हे बघण्यासाठी आता मला त्यांचा पाठलाग करावाच लागेल. त्यांच्या गाडीचा मागच काढते आता." सायली आणि अर्जुन निघायला जातात. पण सायली म्हणते, "आजचा दिवस आहे ना, आपण नको काम करूया." अस्मिताईंना एकटं वाटत असेल, "एक काम करूया, आपण आहे ना सचिन भाऊजींना पण फोन करून विचारूया, की एक एक दिवस त्यांना येता येतंय का इकडे? आणि त्यांना काय काय खायला आवडतं अस्मिताईंना ते सगळं आज करूया आपण." इकडे तन्वी घाईघाईने अर्जुनचा पाठलाग करायला तिच्या खोलीत जाते चावी आणायला गाडीची. तेवढ्यात ती वळते आणि अश्विन येतो आणि त्याच्या हातून कॉफीचा मग खाली पडून फुटतो. मग अश्विन तन्वीशी वाद घालत असतो. म्हणतो, "ही कॉफी सुद्धा मीच बनवली आहे. तू देतेस का मला कधी कॉफी बनवून? आणि आता एवढ्या घाईने कुठे चालली आहेस?" तन्वी म्हणते, "हे मी सांगायला बांधील नाहीये. मला आता जाऊ दे." त्या दोघांचा वादच चालू असतो. तेवढ्यात तन्वी पटकन बाहेर येते तिकडून निसटून आणि बघते तर अर्जुन आणि सायली कधीच निघालेले असते. ती म्हणते, "या अश्विनने मध्येच खाडा केला. नाहीतर मला आता कळलं असतं ते की हे दोघे कुठे गेलेत." इकडे अर्जुन आणि सायली रविराजकडे जातात. रविराजला सगळा प्लॅन समजवतात. रविराज म्हणतो, "ह्या सगळ्यासाठी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटची मदत लागणार आहे." सगळं बोलणं झाल्यानंतर सायली म्हणते, "मी आता निघते." तेवढ्यात प्रतिमा येते. सायली म्हणते, "अहो अस्मिता एकटीच घरी आहे म्हणून मी चालले आणि तुम्ही संध्याकाळी दोघीजणी आमच्या घरी या." अर्जुन म्हणतो, "माझ्या बायकोने अस्मितासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन केली." प्रतिमा म्हणते, "मग नंतर कशाला? आत्ताच जाऊया की." नंतर आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि रविराज पोलीस स्टेशनला गेलेले असतात. इन्स्पेक्टर सावंतला ते म्हणतात, की "आमचा जो काही प्लॅन आहे त्याच्यात तुमची थोडी मदत लागेल." इन्स्पेक्टर सावंत सांगतात, की "जे काही मदत हवी आहे ती आम्ही देऊ. कारण महिपत बऱ्याच गुन्ह्यांच्या खाली अडकला गेलेला आहे. पण त्यांचा ठोस पुरावा नसल्यामुळे आम्ही काही अडकवू नाही शकलो त्याला. तो नेहमी निसटत चालला." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सायली रविराजला म्हणते, की "रविराज काका, आता आपल्याला महिपतकडून सत्य जाणून घ्यायचं असेल, तर प्रतिमा आत्यांना त्यांच्यासमोर काही करून आणावं लागेल." रविराज म्हणतो, "मी काय तिच्यासमोर
प्रतिमाला नेणार नाही. त्याच्या समोर काय त्याच्या आसपासही फिरकू देणार नाही. नंतर प्रतिमा रविराजला म्हणते, "रविराज, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर घाबरून स्मृती न येण्यासाठी बसून राहायचं किंवा महिपतशी सामना करायचा आणि जे काय सगळं घडलंय ते मला आठवेल ह्याची आशा ठेवायची. आता मला तुमची परवानगी हवी आहे महिपत समोर जाण्याची." मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.